हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणीचं? झालं का सर्वांचं जेवण? तर भाऊ बहिणींनो स्वयंपाक चाललाय माझा. मी भात आणि भाजी टाकली बनवायला. तर होईल आता. कालवण टाकले, भात शिजत आलेला आहे. तर काही त्याला करून रडत आहे माझं. मांडीव घेतलं भाऊ बहिणीनं बाळाला. बाळ काय भाऊ बहिणीनं खाली बसणं मग त्याला मांडीव घेतलंय. बघा कसं उसाळी मारते बघायचं तुम्हाला. पायला होतंय खाली आणि उसाळी मारते. भाऊ बहिणीने एकदम असा आगाव झालेला आहे बाळ आपलं. आता 6 महिना होता आला भाऊ बहिणीनं आपल्याला. किती 1 महिना 8 दिवस झालेला आहे डिलिव्हरी होऊन भाऊ बहिणीनं. तोवरच उसाळी मारते. मांडीवर जर घेतलं तर ह्या मांडीला असं लात मारते आणि वर सरते. तसं लहानपणापासून तसंच आहे बरं का, वर सरते. दवाखान्यात तर त्याला हे केलं होतं, असं पायाला धरला त्यानं, उसाळी मारली खाली, ती पडला असता वरनं खाली. तर भाऊ बहिणीनं पडू दिला नाही आपण आपल्या बाळाला, कारण आपलं बाळ आहे ते, आपण कसं पडू देणार त्याला? तर बरोबर का? तर भाऊ बहिणीनं मला बोलायचं आहे मोठ्या नंदाविषयी. मोठ्या नंदाचा विषय थोडा बाजूला ठेवते, कारण कसं आहे माहिती आहे का, एक झालं की एक झालं की एक. मला जी भांडाय उठायला लागले यांच्या मागचं काय कारण आहे आणि कशामुळे ही चालवलंय ही मला नेमकं जाणून घ्यायचं आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, एकाचं झालं की एकाचं झालं की एक मला असं भांडाय उठायला लागलेला आहे. आणि विषय म्हणजे भाऊ बहिणीनं आतापर्यंत तर एक ननंद भांडत होती, मोठी ननंद. ती पाक हद्द पार करूनच मला भांडायचं चालू ठेवलेलं आहे. नंतर बारकी ननंद चांगलं बोलत आता वाईटाकडे शिरायला लागलेली आहे. ती पण काय मला समजणं आहे. राहिला विषय आत्याचा, ती तर पहिल्यापासून मला जशा आहे त्या तशाच आहे त्या. आणि राहिला विषय दिराचा, समधी बाजूला सरकली, पण आता दीर भांडायला उठलेला आहे भाऊ बहिणीनं कालच्यापासून. त्यांचं काय नेमकं चालू आहे आणि काय नेमकं मनात आहे ह्यांच्या सर्वांच्या, काही मला कळलं नाही, समजं नाही. ह्यांच्या मागचं कारण पण समजं नाही, काही समजं नाही. आणि काल मी कसं म्हणलं, आता एका व्हिडिओच्या कमेंट बरं का भाऊ बहिणीनं चालू होत्या, तर बरेच भाऊ बहिणी अशी म्हणतात की मोठी ननंद आहे, मोठ्या नंदाचं ऐकून मोठ्या नंदचं चलू दे, तू बोलून गप बसतेली, ती कशाला भांडण करताय, कशाला त्यांचं डोक्यात घेताय, लक्ष देऊ नका त्यांच्यावर, ती मोठी ननंद आहे तशी भांडकुदळी. तर भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की तुझी आता डिलेवरी झाली, तुला लहान लेकरू आहे आणि त्रास करून कशाला घेते. तर भाऊ बहिणीनं त्रास करून घेण्याचं कारण एकच आहे, हे माणसं मला का भांडत्यात आणि का मला नेमका ह्यांनी मातोसूळ करून येडं करून सोडायचा प्रयत्न केलाय का काय केलंय मला काही समजेना भाऊ बहिणीनं. कारण की कसं आहे माहिती आहे की एक झालं की एक. काल मी विषय सोडून दिला होता, म्हणलं होतं काल माझा दिवसभर व्हिडिओ नाही बघा तुम्ही. काल एक मायरूच्या पप्पानीच व्हिडिओ काढलेला, काय काढला हे पण नाही मी बघितलं. आणि रात्री मोबाईल सुद्धा मी हातात घेतला नाही. आज मायरूच्या पप्पाला म्हणलं मोबाईल घरी ठेवून जावा, मला व्हिडिओ बनवायचा आहे. मी काल दिवसभर व्हिडिओ बनवलं नाही, तर मी विषय सोडून दिला होता. मग या मोठ्या नंदाचं काय, मोठ्या नंदाचं परत दिराचं काय कारण आहे म्हणलं माझ्या नावाने व्हिडिओ काढायचं, आणखी पण चालू का ठेवते ती. मी एवढं त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण ती का मला समजून घेत नाही. ती नवऱ्याला म्हणलं तर नवरा म्हणला तू तुझ्या पद्धतीने काढ, तू तुझं मत मांड म्हणला नवरा. ती त्यांचं मत मांडते. ती त्यांचं मत कसं मांडतात भावा बहिणीनं, भांडून मांडते ती. भांडते ती, मला ती भांडते ती, समधी भांडते ती. आणि काय भांडण्याच्या मागचं काय कारण आहे नेमकं मला काही कळना. नवरा म्हणला तुझं तू मत मांड. मी म्हणलं त्यांना मी समजा विषय सोडून दिलाय, मला भांडण करायचं नाही यांच्याबरोबर. म्हणलं ही काय ऐकून घेणाऱ्यातली माणसं नाही ती. म्हणलं आणि ही जर मी एक बोलायला लागली तरी 10 बोलून बसते ती. आणि एक तोंड नाही 4 तोंड आहे ती भाऊ बहिणीनं. तुम्ही जरी नवऱ्याला म्हणलं तुम्ही जरी माझ्या बाजूने बोलला तरी ही म्हणलं चव आपल्या दोघाला चुरा करून टाकतात म्हणलं. मग भाऊ बहिणीनं आपण ह्यांना म्हणलं मी आपण गप बसायचं का ह्यांना भांडत बसायचं. तर ती म्हणलं मोठी आहे ती गप बसायचं. आणि नंतर म्हणलं त्यांचं एका दृष्टीनं चुकतंय, कारण की आपण जरी गप बसलो तर ती गप बसणारी नाही ती. आणि ते आपल्या नावाने व्हिडिओ बनवतच राहणार. त्यापेक्षा तू तुझं मत मांड, ती त्यांचं मत मांडते ती. तू तुझं व्यवस्थितपणे मत मांडायचं, ती त्यांच्या पद्धतीने कशी का बोलणार. ती चाबरी म्हणू, बाजिंदी म्हणू, नासकी म्हणू, काय म्हणायचं ते म्हणू, पण तू तुझं मत मांड, असं नवऱ्याचं म्हणणं आलं मला काल. त्यामुळे भाऊ बहिणीनं मी काल काही दिवसभर व्हिडिओ बनवला नव्हता आणि बनवायचा पण नव्हता. पण मी आता बनवणार व्हिडिओ, कारण की मी डोक्यातनं काढून टाकायचा प्रयत्न केला, पण नाही मी काढणार. कारण कसं आहे माहिती आहे, गप बसणाराला ऐकावं लागतं. हे नक्कीच खरंच आहे भाऊ बहिणीनं. कारण कसं आहे, स्वामी समर्थ म्हणलेलं जायचं भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. ह्याचं नाही कोणाला, बरोबर का? तर भाऊ बहिणीनं विषय म्हणजे दिराचा थोडा बोलत आहे मी. कारण की कसं आहे माहिती आहे का, दिराने बी काही कमी मला माझी काढायला
काही कमी सोडलं नाही मला, कारण की ह्याच्या आधी पण त्यांचं माझं भांडण झालेलं आहे. मी बरेच दिवस त्यांना बोलत नव्हती. आता कुठे 4 दिवस झाले त्यांना मी बोलत होती, पण त्यात बी त्यांनी म्हणजे बरंच ह्याच्या आधी माझ्या मागणं माझ्या नावाने आरतुऱ्यावरनं पाक माझ्यावरनं व्हिडिओ बनवलं. त्यावरनं पण मी काही जास्त ह्यांना बोलली नाही, डोक्यात घेतलं नाही. भावा बहिणीनो कसं आहे माहिती आहे का, आम्ही कुठं म्हणलं येड्यांच्या नादी लागू म्हणलं आणि ह्यांच्या नादी लागून माझी हाई एवढी तेवढी खराब करू कशाला म्हणलं. पण भावा बहिणीनो आता वेळ आहे आपली खराब झालेली आहे, मला माहिती नव्हतं, पण आता मी बोलून दाखवते. पण आता ह्यांचा नाद पुरा करायला आता मला बोलावंच लागेल भावा बहिणीनो, कारण कसं आहे माहिती आहे, गप बसणाराला ऐकावं लागतंय. खरंच ऐकावं लागतंच. आपण किती जरी गप बसलं तर समोरचा माणूस ना गप बसणार नाही, आणि जशात तसं जर वागायचं म्हणलं तर जशात तसं यांना उत्तर पण द्यावी लागते भावा बहिणीनं. म्हणून भावा बहिणींनी व्हिडिओ बनवते त्यांच्या नावनी. तर राहिला विषय दिराचं म्हणणं आहे की आदिनामध्ये माझं नाव का घेते भाऊजाई. भावा बहिणीनो चाबरा म्हणली. आता ह्याच्या आधीचं माझं समजा व्हिडिओ चेक करा, पहिल्यापासून व्हिडिओ चेक करा भावा बहिणीनो. त्यात मी कुठल्या व्हिडिओमध्ये म्हणली की ती चाबरा आहे, तर चाबरा दीर आहे असा कुठल्या व्हिडिओमध्ये त्यांचा उल्लेख केलाय मी, तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. कारण की मला माहिती आहे की मी त्यात काही त्यांना चाबरा शब्दही वापरलेला नाही, आणि मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून भावा बहिणी तुम्हाला पण म्हणते, तुम्ही माझा व्हिडिओ चेक करा, त्या व्हिडिओमध्ये कुठं मी त्यांना चाबरं म्हणली. त्यात एकच विषय आहे की भावा बहिणीनं मी त्यांचा चांगल्यापणे उल्लेख केलेला. मी एवढंच म्हणलेलं आहे की दीर तेवढा बोलतो भावा बहिणीनं, मला बाकीची समधी माझ्या संग भांडायला लागलेली आहे ती, एवढा शब्द मी बोललेला आहे. बाकी त्यांना चाबरा शब्द वापरलेला नाही मी. त्यामुळं ह्यांना राग यायचं काय कारण. मला तर वाटतंय की ह्या पूनमताईचं ह्यांचं समदांचं फोन होत्यात बरं का, पण मला वाटतंय की ह्याचा मास्टर माइंड समदा पूनमताई आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, त्यांचा सपोर्ट ह्यांना सर्वांना आहे. त्यामुळे ह्यांनी माझ्या मागला जणू तिकडे सांगतच असते हिला सर्वांनी भांडायचं आणि हिला एकटी पाडायचं. पूनमताईचं सांगणं असेल भाऊ बहिणीनं, मला तर असं वाटतंय. कारण की याच्या सर्व मागं एक एक करून जे माझ्या मागं उठतंय भांडायला, त्याच्या मागचा मास्टर माइंड ही पूनमताईच आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, ऐकून व्हिडिओतनं त्यांचं समजतंय की बोलतात कशा पद्धतीनं, बरोबर का भाऊ बहिणी, कशा पद्धतीनं बोलते ती तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे मला जे एवढं सगळं भांडण वाढायचं प्रकरण जे झालेलं आहे त्याच्या मागचा मास्टर माइंड पूनमताईच आहे ही मला वाटतंय. आणि ह्यांच्या समद्यांच्या डोक्यात काय आहे नेमकं ही काय मला समज नाही. नेमकं मला डोकं माझं आधीच डिलिव्हरी झालेली आहे, आणि ह्यात मला ही लोक टेन्शन देते ती, अशात मला मातसूळ करून काय झोपू दे, मातसूळ करून मला मारायचा प्रयत्न आहे का काय कळलं मला ह्यांचं. पण भावा बहिणींनो ही जी माझ्या नादी लागल्यात ना, मी पण मरणार पण भेणार नाही. पण तुम्हाला सांगते ह्यांचा बी नादच पुरा करणार मी, ह्यांचा नादच पुरा करणार. कारण की ही माझ्या नादी लागलेली आहे ना, बस झालं ह्यांना घाबरायचं. आजपर्यंत म्हणायची चला जाऊ द्या, ह्या मोठ्या आहेत त्या, ह्यांच्या कुठं नादी लागायचं, ही मोठे आहे ते ह्यांच्या कुठं नादी. लहान धाकतात दीर माझ्यापेक्षा लहान असून मी भाऊ बहिणीनं त्यांचं काय मन ऐकून घेतलंय, कितीतरी घाण ऐकून शब्द त्यांच्या तोंडनं मी ऐकून घेतलेला आहे. तर पण ह्या पिंकीनं कधी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही. तुम्हाला काय माहितीये ही माणसं माझ्या मागं कशी हात धुवून लागलेली आहे ती ही झालं. पण नंतर फोन करून सुद्धा मला बोलतात, फोन करून सुद्धा मला धमके देतात. काय तुम्हाला सांगायचं, आम्ही तिथं येऊन तुला चोपीनं, तिथं येऊन तुला आम्ही असंच करू. व्हिडिओमध्ये तर सांगतात तिथं जाऊन तिला बघायची. मग आता भाऊ बहिणून ती इथं येऊन मला बघण्यापेक्षा मी त्यांना व्हिडिओमधनं त्यांनाही देते, उत्तर देते. या तुम्हाला यायचं आहे ना, मला पण कानून कायदा समजायचं भाऊ बहिणीनं. तुम्ही जर इथं आला तर मी काही गप्प बसणार नाही. तुम्ही माझ्यावर हात उचलला तर कानून कायद्याने कुठला असं आहे की तू एक राडा कर मायरे, काय टेन्शनमध्ये तू टेन्शन करू नको, तुला नीट सांगते. तर या पूनमताईने जी माझ्या मागं नाटकं लावलेली आहे ती सर्वांचं कान फुगवते त्या, आणि सर्वांना माझ्यावर भांडायला उठवलेलं आहे. ते बारकी नणंद मला चांगलं बोलत होती तर तिला सुद्धा भडकवलेलं आहे असं मला वाटतंय. कारण की एक झालं की एक जी मला भांडायला उठतंय. सासूचं तर सोडून द्या, त्यांचं तर फोन चालू असते ते ती त्यांचं काय बोलणं होतं हे मला पण माहिती नसतं. इकडं सासू इथून तिकडं जाते, पडायला तिकडं चावडीकडे जाऊन बोलून येते. मग काय नेमकं त्यांचं बोलणं होतं. आणि दीर तर कामाला इकडे तिकडे गेलं की फोन त्यांच्यापाशी असतो म्हणल्यानंतर फोन 100% त्यांना बी होत असेल असं मला वाटतं. राहिलं माझ्या नवऱ्याला सुद्धा फुगवत असेल ही मोठं नणंद, तुझी बायको अशी, तुझी बायको तसंही. मागचं जीवस आहे ते पुढं आणायला लागलेले आहे. नंतर राहिला विषय समद्यांचा माझ्यावर ध्यान ठेवायचा. मी पळून जाणार नाही आता, बाद झालं ह्यांचं टेन्शन घ्यायचं आणि पळून जायचं. आता नाही पळून जाणार, आता ह्यांना टक्कर देणार आणि काय ह्यांचं आहे म्हणणं ती पूर्णपणे ऐकून घेणार. आता भावा बहिणी काय ह्यांच्या डोक्यात जर काय खेळ खेळत असेल ना मोठ्या नंदाच्या,
तर ती पण मी बघणार आहे काय नेमकं आहे त्यांच्या डोक्यात, कारण की लय तमाशा लावलेला आहे त्यांनी माझ्या मागं. काय काय मला बोलतात, पाक त्यांच्या घरापासून मला बोलतात, घरावर तसं म्हणायला गेलं तर भाऊ बहिणीनं निम्मा अर्धा बंगला माझ्या नावाने बांधलाय, मी आज ठामपणे म्हणते, कारण की भरपूर असं माझ्या नावानं त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची काय इन्कम काय त्यांना कमी झाली नसेल मला असं वाटतंय भाऊ बहिणी. त्यामुळे माझ्या नावावर त्यांनी निम्मा अर्धा बंगला बांधलाय, माझं म्हणणं आहे वैयक्तिक. मग त्यांना काय म्हणायचंय ती म्हणू परतीची भाऊ बहिणीनं. आणि जी सर्व माझ्या मागं लागले ते हात धुवून ह्याच्या मागचा मास्टर माइंड पूनमताई आहे. आणि तुम्हाला सांगते ही जी नाटकं समधी करते ती पूनमताई ह्यांना सर्वांना फुगावती माझ्या नावानं व्हिडिओ बनवायला. आज ही पूनमताई हात धुवून माझ्या मागं लागली. तर चला भाऊ बहिणीनं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.